बाजार समितीच्या सभापतीपदी लक्ष्मण पाटील बिनविरोध. राजकीय घडामोडींना पूर्णविराम. अविश्वास ठरावानंतर नवे नेतृत्व. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चेनंतर निर्णय. नमस्कार, मी निखिल. आपण पाहत आहात जळगाव अपडेट न्यूज. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज पार पडलेल्या निवड प्रक्रियेत लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी माजी सभापती दुनील महाजन यांच्या विरोधात 12 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. दरम्यान या निवडीपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजप संचालकांची बैठक घेतली होती. अंतिम निर्णय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून घेण्यात आला. अनेक इच्छुक असतानाही लक्ष्मण पाटील यांच्या नावावर एकमत झाले. नवीन सभापती म्हणून शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची ग्वाही लक्ष्मण पाटील यांनी दिली असून त्यांच्या निवडीमुळे बाजार समितीच्या कारभाराला नवे वळण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला माझी जी बिनविरोध निवड झालेली आहे याचं सर्व श्रेय गिरीश भाऊ, मंगेश दादा, गुलाब भाऊ, देवकर अप्पा, श्यामदादा, आमचे संजू भाऊ आणि आमचं सर्व संचालक मंडळ यांनी, राजू मामा यांनी सर्वांनी आम्हाला म्हणजे बिनविरोध करण्यासाठी मीटिंग करून आणली आणि सर्व संचालकांनी त्याला मदत केली. आगामी काळात कशी वाटचाल राहील या बाजार समितीची? आता आगामी काळामध्ये जेवढं चांगल्यात चांगले कामं करता येतील, शेतकऱ्यांचा मेळावा लावणं असेल, शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या सुविधा मार्केटमध्ये उपलब्ध करून द्यायच्या असतील किंवा सर्व संचालक मंडळांनी ज्या ज्या सूचना मांडल्या त्या पूर्ण करायचा मार्केट कमिटीतून प्रयत्न केला. सर्वानुमते आणि एकमताने पक्ष श्रेष्ठ गिरीश भाऊ असतील, गुलाब सगळे मिळून मित्र पक्षाचे सगळे समन्वयाने लक्ष्य अण्णांची एकमताने निवड करण्याचं ठरलं. सकाळी बैठकीला राजू मामा होते आणि सगळेजण होतो, पक्षातले प्रमुख लोक होते, मित्र पक्षातले संजय पवार असतील सगळ्यांनी. आणि तेवढा एकच फॉर्म आला. तशी त्या एका फॉर्ममुळे आज लक्ष्य अण्णा बिनविरोध सभापतीपदी निवड झाली. दादा, बैठकीच्या ठिकाणी मनोज चौधरींनी पण इच्छा व्यक्त केली होती की फॉर्म भरणारच अशी भूमिका घेतली होती त्यांनी. बघा, इच्छा व्यक्त करणं हे लोकशाहीला, मला असं वाटतं की लोकशाहीसाठी चांगलंच आहे आणि तो त्यांचा अधिकारी आहे. माझ्या मते मनोज बापू नाही तर आमचे अजून तिथं चौधरीजी म्हणून संघटनेत काम करणारे अनेक वर्षापासूनचा एक कार्यकर्ता आहे. सगळेच जण तिथं अजून 5-7 जणांनी इच्छा व्यक्त केली, पण शेवटी एखाद्या पदावर पद एक असल्यामुळे न्याय एकाच जणाला देता येतो. मधल्या काळात, मागच्या काळात लक्ष्य अण्णांना ती न्याय द्यावा अशी भूमिका असताना त्यावेळेस ते होऊ शकलं नाही. म्हणून आता त्यांना तो न्याय द्यावा असं पक्षश्रेष्ठींनी सांगितलं. येणाऱ्या काळात अजून काही लोकांना त्यात आपल्याला सामावून घेता येईल. याच्यासाठी काही फॉर्म्युला ठरलाय का दादा? 8 महिन्यांचा किंवा 6 महिन्यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे, फॉर्म्युलाप्रमाणे घडणार आहे. आता तो पक्षांतर्गत विषय आहे. आमच्यात येणाऱ्या काळात साधारणतः 8-8 महिन्यासाठी 3 सभापती 3 उपसभापती करावं असं सर्वानुमते ठरलेलं आहे.